नमस्कार बाबा. नमस्कार बाबा उर्फ बाळासाहेब बडवे यांचं या स्वराज्य माझा चॅनल स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर पंढरपूरच्या पत्रकारितेतले भीष्माचार्य आणि अध्यात्मातले भागवताचार्य अशा दोन वेगवेगळ्या पदव्या तुम्हाला प्राप्त झाल्या. पत्रकारितेची सुरुवात केव्हापासून झाली? एक आहे कृतार्थ जीवनाचे काही संकेत ठरलेले असतात. वेदकालापासून ते अर्वाचीन कालातील लेखकापर्यंत यांनी त्याची एक उंची कायम ठेवलेली आहे कृतार्थ जीवनाच्या व्याख्येची. त्यामुळे मला साधारणपणे 45 ते 55 वर्षापूर्वी साहित्य संमेलन आणि सर्वोदय संमेलन इथं झालं पंढरपुरामध्ये. त्यावेळेस माझे एक मामा भैयासाहेब नगरकर आणि रंगा वैद्य हे दोघे जण मित्र होते आणि त्यांच्याबरोबर त्या अधिवेशनाला जातात. पहिल्या रांगेतल्या 4 सीटवर आम्ही बसलो होतो. कलेक्टर आणि कुणीतरी एक अति महत्वाची व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की ही वरिष्ठ लोकांच्यासाठी राखीव ठेवलेल्या खुर्च्या आहेत. रंगा वैद्य आणि यांनी सांगितलं की आम्ही आज बसलोय, आता इथनं उठू शकत नाही. कलेक्टर आले, त्यांनी त्यांची अन्य ठिकाणी व्यवस्था केली. कार्यक्रम संपल्यानंतर मी बाहेर पडलो आणि एका जिल्ह्याचा मुख्य असलेला सरकारी अधिकारी सुद्धा एका सामान्य पत्रकाराला आपल्या खुर्चीवरनं उठवू शकला नाही. आपल्या आयुष्यात पत्रकारितेत आपण शिरकाव करायचा ही भूमिका त्यावेळेस मी स्वीकारली. साधारण 68 सालची ही गोष्ट आहे. सुरुवात साप्ताहिक हिंदू आणि साप्ताहिक गोफण पंढरपुरातले साप्ताहिक. इथं मी शाळेत असताना बातम्या बितम्या कर, कार्यक्रम कर अशा बातम्या द्यायच्या. मी आपट्या हायस्कूलला होतो 3 वर्ष आणि 2 वर्ष लोकमान्य विद्यालयात होतो. 11वी लोकमान्य दरम्यान या पिरियडमध्ये बाबूराव पारखे म्हणून एक प्रसिद्ध उद्योगपती होऊन गेले. ते स्वामीच्या अक्कलकोटमधील जे महाराज आहेत त्यांची ती मेहुणी होती. त्यांचं मी दर्शन केलं. पांडुरंगाची सेवा त्यावेळेस माझ्याकडे होती आणि ते म्हणले की इतकं सुंदर बोलता करता तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात काय येत नाही. मी म्हणलं माझा तो व्यवसाय नाही पण आवड मात्र मला लागली. त्यांनी मला गाडीत घातलं आणि जयंतराव टिळकांच्या पुढे उभा केला पुण्याला टिळक भवनमध्ये. मी नमस्कार केला साष्टांग धरला. त्यांनी सांगितलं की उद्यापासून तू पंढरपूरचा बातमीदार. मला त्यांनी पत्र दिलं आणि मी दुसऱ्या दिवशी एक इन्सिडन्स मोठा तनपुरे महाराजांच्या अलीकडे असलेल्या एका ठिकाणी घडला. तो इन्सिडन्स मी पाठवला. माझ्या दुर्दैवाने किंवा तत्कालीन परिस्थितीमुळे त्यावेळेस प्रसारणाची अधिक साधनं उपलब्ध नव्हती, संपर्क साधनं उपलब्ध नव्हती. मला एक टेलिफोनचं कार्ड मिळालं आणि तारेचं पोस्टात कार्ड मिळालं. याच्यावरनं मी वर्तमानपत्राच्या बातम्या पाठवत होतो. मोबाईल वगैरे त्यावेळेस नव्हते. साधारण 7-8 वर्ष गेले आणि त्याची गोडी लागली मला पत्रकारितेची. शंकरराव मोहिते पाटलांनी एक सभा ठेवली होती आणि त्या सभेला
मला केसरी ऑफिसमधून सांगण्यात आलं की तुम्ही कसल्याही परिस्थितीत जावा आणि ते कव्हरेज करा. त्यावेळेस संपादक होते अरविंद गोखले आणि त्यावेळेस नंतर संपादक झाले माननीय चंद्रकांत घोरपडे. या दोघांनी मला वृत्तपत्रिका क्षेत्राची चाहूल समीक्षा अत्यंत काटेकोरपणे समजावून सांगितलं. गुरुच ते. पण त्याही पेक्षा वृत्तपत्र व्यवसाय आणि साहित्य क्षेत्राची गोडी आवड मला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी सोलापूरचे त्यांनी केली. ते सुशील कुमार शिंदे यांच्या अत्यंत जवळचे होते आणि माझे दुसरे एक मित्र विष्णुपंत कोठे या तिघांच्या संपर्कामुळं त्यांनी मला इतकं ज्ञानामृत पाजलं की त्यातून एक माझी साहित्यिक दृष्टी तयार झाली. फडकुले सर माझे प्रामुख्याने साहित्यिक क्षेत्रातले वृत्तपत्रिका क्षेत्रातले गुरु हे फक्त आणि फक्त डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. शुद्ध सात्विक विचार आचार. पुढे शंकरराव मोहिते पाटलांशी चर्चा करत असताना त्यांना एक असं वाटलं की तुझ्यात एक क्षमता आहे, तुझ्यात एक वेगळी क्षमता आहे, बुद्धीचं चातुर्य आहे, तू एक वर्तमानपत्र सुरू कर. आणि त्याच वेळेस पुळूजच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचं काम, परवानगीचं काम, शासकीय काम सुरू. आणि त्या चर्चेतून एक दिवशी शंकरराव मोहिते पाटील आले आणि त्यांनी सांगितलं की आपला कार्यक्रम नक्की झालाय, तू ताबडतोब हे कर. त्यांनी तिथूनच वसंतदादा पाटलाशी लँडलाईनवरनं संपर्क साधला आणि आमच्या ह्याची तारीख ठरली. त्या दरम्यान त्यावेळेस वृत्तपत्राची नोंदणी दिल्लीपासून सोलापूरपर्यंत होत होती आणि नंतर साप्ताहिक पंढरी संचारचं बिगुल वाजलं आणि शंकरराव मोहिते पाटील, रत्नाप्पा कुंभार आणि फडकुले सर यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिरात पहिला अंक प्रसिद्ध झाला. साधारणपणे 50 वर्ष झालेत बघा. एक साधारणपणे तो काळ राजकीय संघर्षाचा फार मोठा होता. शंकरराव मोहिते पाटील विरुद्ध नामदेवराव जगताप हा एक प्रचंड धुमासन त्यांचं चालू होत. शंकरराव मोहिते पाटील DCC बँकेचे अध्यक्ष होते. शंकरराव मोहिते आणि दादानी त्या दरम्यान थोडं दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावर पसरलं आणि त्यांनी मला एक गाडी दिली, एक माणूस दिला, काही रोख रक्कम दिली आणि गडचिरोली जिल्ह्यात पाठवलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या 6-7 तालुक्यात आणि आदिवासी पाड्यावर मी जाऊन सगळी तिथली परिस्थिती बघितली आणि त्यावेळेस पंढरी संचार आणि RK करंजिया यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत चालू झालेल्या मराठी ब्लीड्समध्ये मी 6 ते 7 लेखांक त्यात लिहिले आणि माझ्याच भाग्याने सुदैवाने इंग्लिश मीडियात सुद्धा त्याचं प्रसारण ट्रान्सलेशन करून झालं आणि परदेशात ते गेलं. सातीच्या सातीही आवृत्त्या त्या प्रसिद्ध झाल्या माझ्या आणि सुदैवाने असं माझं भाग्य म्हणा RK करंजिया हे माननीय त्यावेळचे पंतप्रधान
इंदिराजी गांधी यांचे क्लासमेट होते आणि विश्वास बनवून त्यांच्यापर्यंत ते अंक पोचले. हे माझं भाग्य आहे कदाचित. आणि नंतरच्या काळात काही दिवसांनी इंदिराजी गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी ह्याला जाणार होते बेळगाव आणि कर्नाटक बिदरला. त्यावेळेस रामराव अधिक अध्यक्ष होते. वसंतदादांनी मला सांगितलं की कसल्याही परिस्थितीत त्यांचं दर्शन पूजेची व्यवस्था करा. नंतर त्यावेळेस तात्यासाहेब डिंगरे हे आमदार होते पंढरपूरचे. लाड गुरुजी आणि मी प्रभाकर लाड रात्री 2 वाजता त्यांच्या गाड्याच्या ताफ्याचं स्वागत केलं आणि 2:30 वाजता अंबाबाई पटांगणात इंदिराजी गांधी यांची सभा झाली. सगळ्यात मोठी दगडी पुरापर्यंत लोक होते आणि त्याचं वृत्तांकन सगळं मी 1-2 वर्तमानपत्रात केलं. ते सगळीकडे प्रसिद्ध झालं. अशा पद्धतीनं ह्या वृत्तपत्र व्यवसायात मी हळूहळू स्थिर होत गेलो. आणि याच दरम्यान माझं मूळचा पिंड हा आध्यात्मिक असल्यामुळे माझे तीर्थरूप आणि मी पांडुरंगाच्या सेवेत सतत व्यस्त असल्या कारणानं आध्यात्मिक क्षेत्रात एक वेगळी चाहूल मला लागली. आणि त्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधीच वयाच्या 7व्या वर्षी जगप्रसिद्ध कीर्तनकार, सात्विक वृत्तीचा माणूस म्हणून गणले गेलेले वारकरी संप्रदायातले गुरुवर्य हरिभक्त परायण शंकर वामन उर्फ मामासाहेब दांडेकर यांच्या हातनं माझ्या तीर्थरूपाने माझ्या वयाच्या 7व्या वर्षी ही तुळशीची माळ माझ्या गळ्यात घातली. आणि तेव्हापासून या आध्यात्मिक क्षेत्राची एक वेगळी उचल माझ्या मनानं घेतली. ही परमेश्वरी कृपा आणि संकेत आहे. आणि मी पहिलं वाक्य तुम्हाला सांगितलं, कृतार्थ जीवनाचे काही संकेत ठरलेले असतात. त्या संकेतात माझं हे भाग्य थोडंफार प्रमाणात मोडलं. पुढं मग मुंबईची काही माझे पत्रकार मित्र झाले. जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संहिता किंवा ॲक्रेडिटेशन कार्ड त्याला म्हणतात, त्याचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो. पुणे विभागाचा अध्यक्ष झालो. आणि जवळजवळ माझ्या सहीनी महाराष्ट्रातल्या 649 पत्रकारांना मी ॲक्रेडिटेशन कार्ड बहाल केलं. अशा पद्धतीनं हा प्रवास सुरू झाला. साप्ताहिकानंतर दैनिक हे 94-97ला झालं. माझे मित्र D.Y. पाटील हे गव्हर्नर होते सिक्कीमचे. आणि त्यांची इच्छा होती की बाळासाहेब तुझे लिखाणाचं इतकं हे आहे आणि तू कसल्याही परिस्थितीत दैनिक कर. मी म्हणलं मी वेगळ्या ह्याच्यातला माणूस आहे, आर्थिक परिस्थिती माझी एवढी नाही, तू काळजी करू नको म्हणले कर. म्हणून मी ते रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांच्याच हस्ते बोर्डाच्या बागेत संध्याकाळी 8:30 वाजता मी त्याचं प्रकाशन केलं. माझं दुर्दैव असं, आम्ही ते प्रकाशन सोहळा उरकून त्यांना जेवण खाण घालून मी घरी आलो. लँडलाईनवर माझ्या सख्या बहिणीचा फोन आला की तिची मालक गेलेत म्हणून. रात्री 2 वाजता मी गाडी काढून कल्याणला गेलो आणि तिथलं सगळं व्यवस्थित निपटारलं. 3ऱ्या दिवशी मी इथं आलो. तोपर्यंत माझ्या जवळचे 1-3 मित्र होते. त्या मित्रांनी ती बागडोर तेवढी 3 दिवस सांभाळली. हळूहळू वृत्तपत्र व्यवसायात एक वेगळा करिश्मा निर्माण झाला. आणि सांगायला फार दुर्दैव वाटतं, अलीकडे
प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, यांच्यातल्या वृत्तीत फार मोठा फरक पडलेला दिसतो. त्या काळची पत्रकारिता जे झपाटलेपणा, सात्विक गुणांनी भरलेली ती अलीकडं तसं ते राहिलं नाही. कुणाला दोष देणं उचित ठरणार नाही, कारण माझं आयुष्यच त्यात गेलेलं आहे. पण एक गोष्ट सत्य आहे, धनदांडग्याची मिराजदारी ही वृत्तपत्र व्यवसायाची ख्याती झालेली आहे. त्यामुळे सध्या वृत्तपत्र व्यवसायातलं धनिकांचं अग्रेसर स्थान बघितलं तर असं वाटतं की एका मध्यमवर्गीय माणसाने तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर निर्माण केलेल्या पंढरी संचार सारख्या वृत्तपत्राचा संपादक म्हणून घ्यायला व्यक्तिशः मला लाज वाटते. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण त्याचबरोबर प्रसार माध्यम हा जनतेचा श्वास समजला जातो. राजकारण्यांच्या हातून घडलेले अप्रसंग यांचं वास्तव सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचवणारी एकमेव अभिव्यक्ती साधन आहे, आणि ते म्हणजे प्रसार माध्यम. बाबा, एक मला असं वाटतं की हा स्वराज्य माझा चॅनल सुरू झालेला, या स्वराज्य माझा चॅनलला आणि एकूणच नवीन हे अध्यात्माच्या पत्रकारिता आपला काय संदेश आहे? एक गोष्ट सत्य मानायला हवी, प्रसार माध्यमाची वृद्धिंगता होणं अत्यंत गरजेचं आहे. पण प्रसार माध्यमाचं स्वामित्व स्वीकारताना अंतःकरणातली राष्ट्रनिष्ठा, समाजाविषयी असलेली आपुलकी आणि अंतःकरणातली प्रामाणिक ऊर्जा तेवत ठेवणं, जिवंत ठेवणं, हे एका अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उदात्तीकरण असणारी प्रिंट मीडिया आणि प्रसार माध्यम आहे असा माझा विश्वास. पंढरीच्या पत्रकारितेतील भीष्माचार्य आता आमच्या सगळ्यांचे आदरणीय बाळासाहेब बाबा. बाबा, पत्रकारितेच्या या प्रचंड मोठ्या प्रदीर्घ अनुभवांमध्ये आता तुमच्या या आनंदाचा किंवा या प्रकारचा सर्वोच्च क्षण कुठला? वृत्तपत्रे क्षेत्रामध्ये नैतिकतेला अधिक महत्व देणारा मी पत्रकार आहे. पंढरपुरात एकदा प्रचंड प्रमाणात खून सत्र सुरू होत. त्या खून सत्राचं वृत्तांकन करण्यासाठी मी कमरे इतक्या आणि त्या पुढे जाऊन छाती इतक्या पाण्यात आपली चंद्रभागा नदी रेल्वे पुलापासून, माझे एक जवळचे मित्र होते फोटोग्राफर यंकांची म्हणून, खवलोबाईच्या कोपऱ्यावर त्यांचा स्टुडिओ होता. त्यानं विनंती केली आणि पहाटे 3 वाजता, दिवस थंडीचे होते, त्या तशात छाती इतक्या पाण्यातून 2 कॅमेरे घेऊन आम्ही नदी पार केली आणि ती फोटो सगळे काढले. तिथं जे खून झाले होते, खून मारण्यापेक्षा पोलिसाकडून 2-3 गुंडांना मारलं होतं. त्यांचं सगळं ते फोटोग्राफी 7-8 फोटो. माझा एक दुसरा मित्र मी गाठला, अंगावर कपडे ओले, ते कॅमेरे तसे, आत त्याचं ते रील तसं, ते सगळं मोटरसायकलवर घेऊन 4:30-5 तासात केसरीच्या ऑफिसमध्ये मी पोचलो पुण्याला. आणि तिथं चंद्रकांत घोरपडे याला फोन केला. ते ताबडतोब तिथं आले. तोपर्यंत रेडिओवर त्या बातम्या आल्या होत्या, मोबाईल नव्हते त्यावेळेस. आणि सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा फोटो आणि वार्तांकन जे आलं ते फक्त केसरीमध्ये आलं.
आणि माझ्या आयुष्यातला अत्यंत समाधानात आणि आनंदाचा तो प्रसंग होता. माझं इतकं कौतुक केलं की श्रीनी माझा एका वरिष्ठ मंत्र्याच्या हस्ते सत्कार केला आणि त्याच वेळेस महाराष्ट्राचे दिव्य असलेले पत्रकार नरूभाऊ लिमये आणि आनंदराव पाटील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि त्यांनी मला बोलावून पाठवलं. मी गेलो. तो म्हणले विशाल काहीतरी कामाला ये, तुला उपसंपादक करतो. पण मी हे बीज पंढरी संचारचं रोवलं होतं, त्याची वृद्धी व्हावी, 4 माणसात त्या अधिक पोचावं, हा माझा कायच असल्या कारणानं मी त्यांची माफी मागितली आणि परत आलो. पण कधी कधी त्याला मी बातम्या पाठवतो. खूपच ठराविक प्रसंग होता ना, त्यावेळेला पोलीस प्रोटेक्शन पण होतं, त्या जागेपर्यंत तुम्हाला पोहोचलेलं हे सुद्धा विशेष. ते खूप मोठं धाडस आहे. ते धाडस म्हणजे मी वृत्तपत्रिक क्षेत्रातली आत्मीयता आणि निष्ठा कशी असते त्याचं ज्वलंत प्रतीक म्हणजे तो प्रसंग आहे. पुन्हा मला मारण्याचा कट रचण्यात आला, हे करण्यात आला, पण ते पुढं हळूहळू शमत गेलं. आणि त्यानंतरच्या काही वर्षानंतर डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय नावाची एक DYSP पंढरपूरला आहे. खूप सुसंस्कृत माणूस आजही पंढरपुरात त्यांचं नाव आदरावी आणि सर्वसामान्यापासून ते अगदी मोठ्या माणसापर्यंत अगदी आदर नाही. अपवादात्मक आधार मिळालेला. ते मूळचे बिहारचे होते, चंपारण्य जिल्ह्यातले. ते म्हणले मला मराठी शिकव बाळासाहेब. तो रोज माझ्यापाशी तास 1.5 तास बसायचे. माझा 341 फोन नंबर होता. एके दिवशी मी केसरीत बातमी छापली की एका गुंडाने आपल्या शेतातली लाईट नगरपालिकेच्या लाईटला कनेक्ट केलेली आहे. हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोनवरनं मेसेज आला, हे धाडस करताय, चुकीचं आहे तुमचं. संध्याकाळी ज्यावेळेस भूषण कुमार उपाध्याय आले त्यावेळेस ही घटना त्यानं सांगितली. माझी राजदूतची मोटरसायकल होती. ते म्हणले उठ बरं. मला त्याने उठवलं. मलाही काही समजलं नाही. तुझी गाडी काढ म्हणे. गाडी काढली बाहेर, ऑफिसच्या बाहेर. गाडीवर मला बसवलं आणि ज्या ठिकाणी अपेक्षित होतं त्या ठिकाणी नेलं. तिथं 4, 5, 7, 8 लोक होते. त्याला बाहेर बोलवलं आणि कमीत कमी 50 माणसात त्या गुंडाच्या तोंडात त्यांनी मारली. 50 माणसं. असे कर्तव्यदक्ष अधिकारी होते. पुन्हा ते आपल्या इथं DSP झाले आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करावा असा तो पोलीस आहे. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि भोक्तृत्व हे सगळ्या गुणाचं समीकरण म्हणजे डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय. ते तुरुंग महासंचालक. त्यांच्याबरोबर मी 4 तुरुंग हिंडलो. 4 तुरुंग हिंडलो. काही कुठलाही गुन्हा न करता कुठलाही कायद्याशी कसं संभाषण करायचं, काय करायचं, त्याच्या मनप्रवृत्तीत कसा बदल व्हावा हे त्यांनी अतिशय उत्तमपणे प्रात्यक्षिक मला सगळं दाखवलं. सांगण्याचा हेतू असा की वृत्तपत्र व्यवसाय ही सामाजिक बांधिलकीची दीक्षा असली पाहिजे. वृत्तपत्र व्यवसाय ही प्रामाणिकपणाची ऊर्जा असली पाहिजे. वृत्तपत्र क्षेत्र किंवा कुठलंही प्रसार माध्यम या अंतःकरणाच्या संवेदनाची एक स्वरूप मूर्ती बनली पाहिजे. हा माझा वृत्तपत्रीय क्षेत्रातला अभ्यास आहे. तुम्ही जे आता सामाजिक बांधिलकी निष्ठुरता आणि कर्तव्य कठोरता ते आपण उदाहरणांनी घालून हा एक प्रसंग होता. दुसरा असा प्रसंग कधी आणायचा की अत्यंत किंवा कधी कधी ह्याचा उद्वेग व्हावा, काही प्रमाणात नैराश्य अशा दृष्टीने आलं. पंढरी संचाच्या निर्मितीनंतर, दैनिकाच्या निर्मितीनंतर
4 ते 5 वर्षांनी एका बँकेचं मी कर्ज काढलं. माझ्या मंडळीच्या हातातल्या बांगड्या, गळ्यातलं 1-2-3 वस्तू घाण ठेवल्या आणि कर्ज काढलं. वृत्तपत्र व्यवसायात लाचारीला क्षमा नाही. त्यामुळे कुठल्या पुढाऱ्यासमोर एक क्षणापर्यंत मी हात पसरले नाहीत, लाचारी केली नाही. पण जाहिरातीच्या स्वरूपात जी मदत अपेक्षित होती ती मात्र मी अनेक पुढाऱ्यांना मागितलेली आहे. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. आणि यामुळे त्या दैनिकाच्या कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे गेल्या 25 वर्षात माझ्या स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या 3 इस्टेटी मी विकल्या. आश्चर्य वाटेल तुम्हाला, या 4-8 दिवसातली गोष्ट आहे. आता वृत्तपत्र व्यवसायाचा संधिकाल परिवर्तित वेगळ्या भावनेत झालेला आहे. त्यामुळे व्यय आणि अपव्यय यांचं बांध सामान्य पत्रकाराला घालता येत नाही. म्हणून माझ्या डोक्यात अगदी स्पष्टपणे नाईलाजास्तव तुम्हाला सांगावं असं वाटतं की आता कुठेतरी आपण थांबावं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. तुम्ही असं म्हणताय कदाचित तुमचे तत्व कधी मोड झाले कधीच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शिस्तीत आयुष्य जगलं, त्याचबरोबर स्वतःच्या प्रणालीशी मस्तीत पण आपण जगलं. शिस्तीत आणि मस्तीत हे टॅगलाईनचा अर्थ काय? हे टॅगलाईन तुम्हाला का सुचेल? मला ते फार प्रेरणादायी वाटते. म्हणून शिस्त म्हणजे एखाद्या व्यवसायात केलेला निर्धार, याला मी शिस्त समजतो. ही वैचारिक शिस्त प्रत्यक्ष कृतीत उतरल्याशिवाय त्या शिस्तीचा परिचय जगाला तुमचा होणार नाही. मस्ती याचा अर्थ वृत्तपत्र व्यवसायात दांडगापणा नाही, दांडगेपणा नाही किंवा गर्वानं केलेली कृती नाही, तर ती एक शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ऊर्जा आहे. खूप सुंदर. यालाच मी कृतार्थ जीवन संज्ञा दिलेली आहे. माणसाने कोणताही व्यवसाय करताना आपला प्रामाणिक नीतिमत्ता त्या व्यवसायाशी जोडली तरच त्याला यश येतं. अपयशाचं खापर त्याच्या माती फुटत नाही. ते आता मात्र होऊ शकत नाही. त्याचं कारण हे काय? वृत्तपत्र व्यवसाय धनिकांचा गुलाम बनली आहे. फार मोठं कटू पण अशा काळात बाबा, मागच्या तुमच्या युवावस्थेतल्या पत्रकारितेत राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि आत्ताच्या राजकारण्यांचा हस्तक्षेप यामधलं तुम्हाला फरक किती जाणवतोय आणि त्याचं काय भविष्य बघताय? मी कैलासवासी इंदिराजी गांधी यांच्याबरोबर 1 तास 20 मिनिटं त्यांच्या देवघरात बसून राजकारणावर चर्चा केली. त्याचे फोटोग्राफ्स माझ्यापाशी आहेत. त्याचं कारण असं होतं, त्या ज्यावेळेस कर्नाटकच्या दौऱ्याला गेल्या, तिथल्या 9 मतदारसंघात त्यांच्या सभा झाल्या. मी त्यांना जाताना एक विनंती केली. ह्यात काय आध्यात्मिक तत्व नव्हतं, पण मी त्यांना सांगितलं, आपण ज्या बिदर परिसरात, विजापूर परिसरात आज चाललेला आहे, तिथला बहुसंख्य वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाचा भक्त आहे. आपण आता महापूजा केले आणि आपण तिकडं जाणार, तर हे अंगावरची साडी बदलू नका. ही साडी दह्याने, दुधाने, डाग बदलेनी मळलेली आहे.
हे तुम्ही प्रत्यक्ष त्या जनतेला दाखवा, तुमच्या मतदारांना सभेच्या वेळेस दाखवा. आणि परमेश्वराची कृपा असेल, काही असेल, 9 मतदारसंघातल्या जवळजवळ 26 मतदारसंघात जिथं सभा झाल्या त्या सगळ्या उमेदवारांनी विजय हासिल केला. कौशल किशोर शर्मा नावाचे त्यांचे पीए होते. त्यांनी दूरध्वनीवरनं फोन मिळवला आणि मला सांगितलं, तुम्ही म्हणला त्याप्रमाणे बिदर परिसरात फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसला विजय मिळालाय, तुम्ही सवडीने एक दिवशी मॅडमला भेटायला या. हे माझ्या भाग्याचं लक्षण आहे आणि माझ्या अंतःकरणात वृत्तपत्र व्यवसायाविषयी असलेल्या एका विशिष्ट श्रद्धेचा तो विषय. अलीकडचं राजकारण आपण म्हणलं तसं पूर्वी नीती आणि तत्व यांचं समीकरण राजकारणात जुळलेलं होतं. आज स्वार्थ आणि भ्रष्टाचार यांचं समीकरण राजकारणात गुंफलेलं आहे. रेशीम बागेत तयार झालेले राजकीय नीतिज्ञ सुद्धा आज आपल्या स्वभाव वैशिष्ट्यापासून थोडीशी बाजूला होतात की काय अशी शंका महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला येऊ लागलेली आहे. हे राजकीय परिस्थितीचं वास्तव आणि भान. बाळासाहेब आपण आलात आणि स्वराज्य माझा चॅनलच्या कार्यालयात भेट दिली आणि त्याबरोबर खूप म्हणजे अनुभव आधारित आपले कटू आणि चांगले आणि त्यात जो प्रेरणादायी अनुभव या ठिकाणी सांगितले. निश्चितपणे आमच्या नवीन सर्व पत्रकार समाजात त्याचं भान राहील म्हणजे तुमच्या विचारांचा आदर्श घेईल अशी अपेक्षा करू. आणि आपण आलात त्या कार्यालयात भेट दिली, खूप छान अशी मुलाखत दिली, त्याबद्दल आपल्याला. डॉक्टर मोरे हे माझे फार जुने स्नेही आहेत. त्यांच्या एकूण अनेक वैशिष्ट्यापैकी प्रेमसंबंध कशा पद्धतीने दृढ करावे ही त्यांच्या अंतःकरणात एक वेगळी उर्मी आहे. ती उर्मी एक वेगळ्या अर्थानं या मुलाखतीच्या निमित्तानं आज सगळ्यासमोर आली. याबद्दल मी डॉक्टर मोरे आणि स्वराज्य या संस्थेचा अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त